पूर्ण नवरात्र संपत जात होती, पण माझं गरबा खेळायला जाणं काही पॉसिबल होत नव्हतं. पण शेवटी काय आहे ना, मी शांत बसणारी नाही आहे आणि वहिनीला कसं तरी तयार करून आम्ही निघालो वहिनीच्या बहिणीच्या घराकडे, जी राहते स्टेशन रोडला, म्हणजे पदमपुरा म्हणून आहे तिथे त्या साईडला. तर आम्ही तिकडे गेलो आणि तिच्या तिकडे गरबा खेळायचं ठरवलं होतं. तर हे बघा तिथला माहोल, वा खूप छान वाटलं तिथे. तुम्ही सुद्धा नेक्स्ट टाईम इकडे या, तुम्हाला पण छान वाटेल. तसं ते सोसायटीचं आहे, पण वहिनीचे सगळे फ्रेंड्स वगैरे त्या साईडलाच राहतात, त्यामुळे तिथं जावं लागलं आम्हाला. आणि बघा इथे मस्तपैकी गरबा खेळणं सुरू होता माझा. खूप छान वाटत होतं. मला वाटलं नव्हतं यावर्षी मला भेटेल, पण ठीक आहे भेटलं. इथे मग थोडा रेस्ट घेत होते, पण वहिनीने कुठं रेस्ट घेऊ दिला, रिटर्न उठवलं मला आणि मग आम्ही पुन्हा गरबा खेळायला लागलो. इथे छान माहोल होता, खूप छान वाटलं. ते 1.5-2 तास कसे गेले कळाले सुद्धा नाही. ते सुद्धा पॉसिबल झाले प्रिवाच्या बाबामुळे, कारण की ते बोलले की तू जा, मी सांभाळतो तिला. आणि तशीही रात्रीची वेळ होती, तर ती झोपीत जाणार होती आणि आम्हाला सुद्धा इकडे येण्यासाठी खूप उशीर झाला होता. एक तर पावसामुळे पॉसिबल होईल नाही होईल असं वाटत होतं, पण पाऊस थांबला की आम्ही लगेच आलो. आणि असं झाल्यानंतर तिथे दूध ठेवण्यात आलेलं होतं सर्वांसाठी. मग इथे दूध वगैरे पिलं आणि थोडासा रेस्ट घेतला. आणि तेवढ्यानंतर मग म्हटलं चला तुम्हाला जाता जाता एक देवीचं दर्शनसुद्धा करू, की इथे देवी कशी बसवली. आणि निघालो होतो रिटर्न जाण्यासाठी. हे काही फोटोज ॲड केले मी तिथले. सो असा होता माझा कालचा दिवस. तर स्टे ट्यून आजच्यासाठी.